असा कसा देवाचा देव बाई ठकडा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा, देव एका पायाने लंगडा, देव एका पायाने लंगडा, बाई ठकडा. नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी स्वप्नील स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये मी असा कसा देवाचा देव बाई ठकडा या गवळणीचे आपण आज नोटेशन पाहणार आहोत, किंवा ती कशी वाजवायची ते आपण आज शिकणार आहोत. तर चला व्हिडिओ सुरू करूयात. मी नोटेशन सांगता सांगता तुम्हाला वाजवायचं कसं तेही शिकवणार आहे. तर आजचा स्वर आहे काळी एक, आणि पहिलं जे कडवं आहे, पहिली जी ओळ आहे तिचं नोटेशन सांगतो आधी. पहिली ओळ सुरू होते वरच्या सहा पासून, आणि यामध्ये आपण कोमलनी कोमल ध हे स्वर वापरणार आहोत. जसं जसं आपण शिकत जाऊ मी तुम्हाला तसं जसं पुढे सांगतो की कुठले स्वर येणार आहे. असा कसा देवाचा देव बाई ठकडा, या ओळीचं नोटेशन पाहूयात. असा कसा देवाचा, रे सा रे नी साधप, असा कसा देवाचा, रे सा रे नी साधप, देव धम, देव धम, बाई ठकडा, पधनी निसा, पधनी निसा, बाई ठकडा, रे सा रे निसा धप धम, पधनी निसा, असा कसा देवाचा देव बाई ठकडा. आता पुढची ओळ पाहूयात. देव एका पायाने लंगडा, देव मामा एका पनीनी पायाने, निरे रे, देव एका पायाने, मामा पनीनी, निरे रे, लंगडा, गम ग सा निध, गम ग सा निध, गम ग सा निध, लंगडा, देव एका पायाने लंगडा, मामा पनीनी, नी रे रे ग मामा. दुसऱ्या वेळेस इथेच थांबायचंय म वरती. देव एका पायाने लंगडा, बाई ठकडा, पध ग सा, पध ग सा, बाई ठकडा. हे झाले स्थायीचं नोटेशन. आता आपण पहिल्या अंतराचं नोटेशन पाहूयात. तर मंडळी, हे झालं पहिल्या स्थायीचं नोटेशन. आणि मला बरेच जण मेसेज करतात, सर मला हार्मोनियम शिकायची, भजन शिकायचं आहे. त्यांच्यासाठी मी 19 जुलैपासून म्हणजे पुढच्या महिन्यापासून एक बॅच चालू करतोय हार्मोनियमची आणि भजनाची. ऑलरेडी एक बॅच चालू आहे, जूनपासून ती सुरू झाली आहे, 5 जूनपासून. आणि पुढची बॅच ही 19 जुलैपासून सुरू होणार आहे. आणि दर रविवारी आपला क्लास असणार आहे, दर रविवारी सकाळी. तिची फीस आहे 2000 रुपये 3 महिन्यांसाठी. 3 महिने दररोज दर रविवारी आपले क्लास होणार आहे सकाळी. तर ज्यांना जॉईन करायचं आहे, हा माझा नंबर आहे, याच्यावर फीस जमा करून मला त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपला पाठवा, तुम्हाला मी ग्रुपला ॲड करतो. तर चला आता पुढचा अंतरा पाहूयात. तर पुढचा अंतर आहे गवळ्या घरी जातो दही दूध खातो. गवळ्या घरी जातो दही दूध खातो, गवळ्या घरी जातो धनी पध सासा, दही दूध खातो धनी पध सासा. सेम नोटेशन आहे, धनी पध सासा, धनी पध सासा.
पुढची ओळ आहे करी दह्या दुधाचा रबडा. ही ओळ देव एका पायाने लंगडा याच्यासारखीच आहे. म्हणजे करी दह्या दुधाचा रबडा, करी दह्या दुधाचा रबडा, बाई ठकडा, देव एका पायाने लंगडा, या ओळीसारखीच आहे. त्यामुळे तेच नोटेशन आपल्याला या ठिकाणी वापरायचं आहे. तर आता आपण या गवळणीचा शेवटचा अंतरा पाहूयात. एका जनार्दनी भिक्षा वाडा माई. कारण की दुसरा अंतरा आणि पहिला अंतरा हा सेमच आहे. शेवटचा अंतरा थोडासा वेगळा आहे. एका जनार्दनी भिक्षा वाढा माई, एका जनार्दनी, रे मग सा सा सा, रे मग सा सा सा. मी मुद्दाम सोपं करून सांगतोय म्हणजे सगळ्यांना ते वाजवता येईल. एका जनार्दनी, रे मग सा सा सा, भिक्षा वाढा माई, पपधरे सा सा, भिक्षा वाढा माई, देव एकनाथाचा बछडा, देव एकनाथाचा बछडा. ही ओळ आणि देव एका पायाने लंगडा या ओळीचं नोटेशन सेमच आहे. त्यामुळे तेच नोटेशन आपण इथं वापरायचं आहे. म म पनी नी नी रे रे ग म ग रे सा नि ध, म म पनी नी नी रे रे ग म म, बाई ठकडा, पध ग रे सा. तर मंडळी, आय होप तुमच्या हे आजचं नोटेशन लक्षात आलं असेल, आजची गवळण लक्षात आलं असेल. होईल तेवढं मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तरी पण जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा, किंवा ज्यांना काही समजलं नाही त्यांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. मी नक्कीच रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. आणि भजन बॅचला लवकरात लवकर जॉईन करा, कारण की एकदा ॲडमिशन फुल झाल्यावर परत आधेमध्ये कोणाला ॲडमिशन दिलं जाणार नाही. त्यामुळे 19 जुलैच्या आधीच शक्यतो ॲडमिशन करून घ्या. आणि फीसही खूप जास्त नाही, 2000 रुपये 3 महिन्यांसाठी आहे. दर रविवारी क्लास होणार आहे सकाळी. त्यामुळे तुमच्याकडे हार्मोनियम असेल आणि तुम्हाला भजन आणि हार्मोनियम असं शिकायचं असेल, खूप जास्त क्लासिकल न शिकता फक्त आपल्यापुरतं वाजवता आला पाहिजे, भजनं म्हणता आले पाहिजे, एवढं शिकायचं असेल तर तुम्ही नक्की जॉईन करू शकता. हा माझा व्हॉट्सॲप नंबर आहे आणि हाच माझा गुगल पे नंबर आहे. याच्यावर तुम्ही फीस पेड करून मला त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सॲपला पाठवून ग्रुपला जॉईन होऊ शकता. किंवा जर तुम्हाला काही डाऊट असेल तर या नंबरवर तुम्ही व्हॉट्सॲपला मेसेज करा, मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो. तर चला भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय हरी.